म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। गायक श्रद्धा गायकवाड आणि गायक उमेश कुलकर्णी यांच्या क्लब मुझिकाना या अद्ययावत म्युझिक स्टुडिओचे मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच उद्घाटन झाले। पुण्यातील प्रशस्त ठिकाणी नवोदित व व्यावसायिक गायकांसाठी कराओके आणि लाईव्ह म्युझिशियनसोबत रिहर्सल स्टुडिओ अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात येईल अशी यावेळी माहिती देण्यात आली। गायिका आयोजिका श्रद्धा गायकवाड व गायक आयोजक उमेश कुलकर्णी यांच्या क्लब मुझिकाना या अद्ययावत स्टुडिओचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी पुण्यातील आयोजक धनंजय इंगळे, संजय मंगरुळकर, जितेंद्र बाराथे, राहुल नरवडे, मोहन नारंग, गायक व कवी अद्वैत लेले, लायन्स क्लबचे सतीश राजहंस, चार्टर्ड अकाउंटंट रेखा धामणकर, सुमेध ॲडव्हर्टायझिंगचे सुमेध साणे, ॲडव्होकेट विवेक धामणकर, निखिल मोघे, माध्यम समन्वयक करुणा पाटील, मुंबईच्या मृदुला नाडगौडा, स्मिता गायकवाड, दिल्लीच्या अंजली नाईक उपस्थित व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तसेच यावेळी विविध गायकांनी स्टुडिओमध्ये गीते सादर केली। यामध्ये श्रद्धा गायकवाड, उमेश कुलकर्णी, लीना काळे, अद्वैत लेले, चारू श्रीनिवास, स्वाती दुबे, सुमेध साणे, पुष्पा पमनानी, एल कौंडन्य, भारती नगरकर, सुमेध साणे, अजित पांढरे, गोसावी यांनी गीते सादर केली। या क्लब मुझिकाना तर्फे नवोदित व हौशी गायकांना प्रशिक्षण तसेच कराओके आणि लाईव्ह म्युझिशियनसोबत गाण्याचे ट्रेनिंग अत्यंत माफक दरात देण्यात येणार आहे। हा क्लब मुझिकाना स्टुडिओ पुण्यातील आशीर्वाद अपार्टमेंट, गांजवे चौक, नवी पेठ येथे सर्व सुविधांनी युक्त असून सर्व गायक व आयोजकांना मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे। त्यामुळे गाण्याच्या व कार्यक्रमाच्या सरावासाठी या स्टुडिओच्या बुकिंगसाठी संपर्क साधावा असे क्लब मुझिकानातर्फे गायिका श्रद्धा गायकवाड व गायक उमेश कुलकर्णी यांनी आवाहन केले। यहाँ सब लोग गाएंगे मस्ती में और घर लौटेंगे खुशी खुशी में। इस क्लब पे एक अनोखा न्यारा, इसको बनाएंगे हम सबका प्यारा। यहाँ गायक करेंगी गाने की प्रैक्टिस, म्यूजिशियंस आके बनाएंगे म्यूजिक। लेकिन क्लब का एक ही नारा होगा, एक दिन क्लब का नाम बड़ा होगा। होगी लता और आशा जी जैसी, रफी साहब और किशोर कुमार जैसे, ये सब लोग रोशन करेंगे क्लब का नाम। एक दिन क्लब का नाम बड़ा होगा। इस क्लब के यारों क्या कहना, ये क्लब है उमेश और श्रद्धा का कहना। हम सब मिलकर इस क्लब का नाम रोशन करेंगे। ये गाने बजाने का क्लब है तो गाने में ही नारा लगाएंगे, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन। ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। क्लब म्युझिकाना थँक्यू थँक्यू थँक्यू। गाण्याचं इनॉग्रेशन तुमचं म्हणतो आवडतं.
शुभेच्छा करतात. आणि जसं ते करायला लागले मागच्या वर्षीपासून तसं आमचं डोक्याचा त्रास 50% पेक्षा जास्त कमी झालाय. आणि शो पण हिट आणि हाऊसफुल होतं. शो पण चांगले होतात म्हणजे त्यांचा तो आणि ते खूप छान गायक पण आहेत ऍक्च्युली. हा त्यांचं गाणं पण आपण ऐकणार आहे. धनंजय सर तुमचं काही असलं ब्रँडिंगचं तरी शुभेच्छा द्या आणि खूप छान काम करतात. आपल्याला गायचं आहे. त्यांची मुलगी फ्रेंड्स असं करा असं दाखवा इकडे दाखवा ते दोघांनी हातात धरा. मस्त खूपच सुरेख. मस्त मस्त. आणि अद्वैत लेले सरांचा परिचय म्हणजे हे आमच्याबरोबर गातातच बरीच वर्ष. श्रद्धाताईबरोबर तर खूपच वर्षापासून आहे. पण आता त्यांनी गीतेवरती हिंदीमध्ये अनुवाद केलेली गाणी त्यांनी गीता काव्य स्वतः केलेली आहे. आता कंपोज स्वतः कंपोज करून 7 दिवस करून सगळ्या अल्बम करताय का? हिंदीमध्ये तुम्ही सांगा गीता 18 अध्यायाचा म्हणजे दरेक अध्यायाच्या 3-4 अशा कविता घेऊन टोटल 51 कवितांचा संग्रह आहे. तो गेल्या वर्षी जन्माष्टमीला रिलीज केलेला आणि आता त्याचंच म्युझिकल व्हर्जन स्पॉटीफाय युट्यूबवरती माझ्या युट्यूब चॅनलवरती आहे. ते मी स्वतः कंपोज करतोय. केतन गोडबोले आणि मी मिळून ऐकतो. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू. जेव्हा दार उघडून तुम्ही इनॉग्रेशन करून आत आले. आज खुला है सुरों का द्वार. आज खुला है सुरों का द्वार जहाँ हर धड़कन बनती है ताल. शब्दों को मिलती है यहाँ आत्मा. शब्दों को मिलती है यहाँ आत्मा और संगीत होता है साकार. आज खुला है सुरों का द्वार. सुर ताल कविता का संगम जीवन को देता नया आयाम. सुर ताल कविता का संगम गीत जीवन को देता नया आयाम. प्रार्थना है फूले फले आप दोनों का ये आंगन. प्रार्थना है फूले फले आप दोनों का ये म्यूजिकाना का आंगन. हर दिन रचे नया सुरमय जहां. श्रद्धाजी आणि उमेशजींचा हे जे नवीन पर्व सुरू होतं. नमस्कार, मी श्रद्धा गायकवाड. हर्ट्ज या म्युझिकल संस्थेचे मी संस्थापक आहे आणि आज महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही खास सगळ्या संगीत विश्वातल्या कलाकारांना दाद देण्यासाठी म्हणून हा स्टुडिओ सुरू केला आहे. तसेच अनेक गायक लोक असतात की त्यांना गाऊन त्यांना व्यासपीठ पाहिजे असतं, प्लॅटफॉर्म पाहिजे असतं. ते देण्यात ह्या स्टुडिओ मागचा उद्देश हा आहे की नवीन नवीन गायकांना चांगलं प्रशिक्षित करून चांगला परफॉर्मर बनवायचं आहे आम्हाला. तसंच अनेक गायक आता सध्या पुण्यामध्ये वेगवेगळे शो करतात. तर लाईव्ह म्युझिशियनच्या शोकडे त्यांना न्यायचं आहे. म्हणजे जे कॅरोके सिंगर्स आहेत त्यांना हळूहळू आपल्याला लाईव्ह म्युझिशियन्स बरोबर कसं गायचं त्याचं ट्रेनिंग देऊन त्यांना छान आपल्याला म्हणजे थोडक्यात एखादा कार्यक्रमाचा दर्जा कसा वाढेल याच्याकडे आमचा कल असणार आहे. आणि त्यामुळे आम्ही तसं वादकांना पण संधी मिळते, तंत्रज्ञांना पण त्याच्यातून आम्ही जे कार्यक्रम करतो त्याच्यातून त्यांना रोजीरोटी मिळते म्हणायला पाहिजे. आणि याच्यातून सगळ्या रसिकांना आनंद देण्याचा हाच आमचा उद्देश आहे. काय नेमकं तुमचे क्लासेस किंवा कसं पुढचं आम्ही क्लासेसमध्ये बेसिक सिंगिंगमध्ये राईट फ्रॉम म्हणजे बेसिक स्केल काय असतं किंवा कुठल्या सुराला ट्रॅकची स्केल कशी ओळखायची आणि त्यानंतर हळूहळू बॉलिवूड म्हणजे कॅरोके ट्रॅकवर कसं गायचं. मग ते एकदा झाल्यानंतर म्युझिशियन्स आम्ही इथं आणणार आहोत. म्युझिशियन्स बरोबर त्यांचं जॅमिंग करणार आहोत. म्हणजे म्युझिशियन्स बरोबर गाण्याचा जो तंत्र असतं ते वेगळं असतं आणि कॅरोके बरोबरचं तंत्र वेगळं असतं. थोडक्यात एक आलेला इथे व्यक्ती आमच्या संस्थेमध्ये पूर्ण चांगला गायक म्हणून बाहेर पडेल असं आमचं याच्यातून प्रयोजन आहे. प्रॅक्टिस हा या स्टुडिओमध्ये प्रॅक्टिस सुद्धा करायला आम्ही हे आवरली बेसिसवर देणार आहोत. आणि म्युझिशियनचे आणि असे 3-4 वेगवेगळे चांगले हेतू आहेत आमच्या. आज लोकांचा उत्साह खूप छान होता. भरपूर लोक गायक येऊन गाऊन गेले. त्यांना आमची फॅसिलिटी आवडली आहे असं ते म्हणतायत. त्यामुळे याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा अशी नम्र विनंती. धन्यवाद. तुम्ही
क्षेत्रामध्ये किती वर्षापासून मी कार्य या क्षेत्रामध्ये मी खरं तर ऑर्गनायझर म्हणून भरपूर वर्ष काम करते, पण ऍक्टिव्हली 8 वर्षापासून मी ऑर्गनायझर आणि गायक म्हणून काम करते. प्रशिक्षित गायक होऊन म्हणजे होणं काय महत्वाचं आहे हे सांगा थोडक्यात. प्रशिक्षित गायक होणं महत्वाचं आहे. म्हणजे पहिली गोष्ट, आपण पुण्यात कार्यक्रम सादर करतो तेव्हा पुण्यातले जे रसिक आहेत ते खूप कानसेन खूप चांगले आहेत. एक जरी चूक झाली तरी ते लगेच पकडतात. त्यामुळे आपल्याला स्टेजवरती जो गाणारा गायक आहे तो एकदम परफेक्ट कसा गाईल याच्याकडे आम्ही ट्रेनिंग, म्हणजे त्यांना आम्ही जे शिकवणार आहोत त्याच्यातून आम्ही ते साध्य करायचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी उमेश कुलकर्णी. रिदमर्स या संस्थेचा आम्ही संस्थापक आहे. आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आम्ही आमच्या एका अद्ययावत स्टुडिओचं उद्घाटन आज केलेलं आहे इथे नवी पेठेमध्ये पुण्यात. आणि आमच्या स्टुडिओमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ज्या एका गायकाला किंवा एखाद्या म्युझिशियनला पाहिजे त्या सगळ्या सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासुद्धा आम्ही माफक दरात. याचं कारण असं आहे की आम्ही आता बरेचसे ऑर्गनायझर किंवा सिंगर म्हणून बऱ्याच ठिकाणी शोज करतो आणि असं लक्षात आलं आहे की प्रत्येकालाच परवडेल अशा फॅसिलिटीज पण नसतात. तर बेसिकली ह्याच्यात कमर्शियल अँगल न ठेवता थोडंसं या क्षेत्रात ज्यांना इच्छा आहे यायची किंवा इंटरेस्ट आहे त्यांना पण थोडासा एक प्लॅटफॉर्म मिळू द्यायचा म्हणून आम्ही उभरते सितारे म्हणून आमचे कार्यक्रम पण करत असतो, मी आणि श्रद्धाताई. आणि त्याच्यातून जे उदयोन्मुख गायक आहेत त्यांचं गाणं कसं डेव्हलप होईल यासाठी आम्ही थोडंसं काम करत असतो अपार्ट फ्रॉम प्रोफेशनल शोज. त्यामुळे त्यासाठी आम्हाला ह्या स्टुडिओचा उपयोग होणार आहे. आणि नवनवीन गायकांना आणि वादकांना माझं आवाहन आहे की त्यांनी इथे यावं आणि या फॅसिलिटीचा उपयोग करून घ्यावा. बेसिकली कॅराओके सिंगिंग आणि लाईव्ह सिंगिंग याच्यात तसा फरक आहे भरपूर. आणि जे कॅराओके सिंगिंग करतात त्यांच्यात सुद्धा खूप म्हणजे डेव्हलपमेंट होणं गरजेचं असतं. सगळेच चांगलं गाऊ शकतात असं नाही. तर त्यासाठी आम्ही इथे क्लासेस पण सुरू केले की जेणेकरून कॅराओके सिंगिंगसाठी पण त्यांना उपयोग होईल या क्लासेसचा. आणि प्लस लाईव्ह म्युझिशियन, जसं श्रद्धाताईंनी सांगितलं तसं लाईव्ह म्युझिशियन्सना आम्ही इथे आणून त्यांच्याबरोबर त्यांची प्रॅक्टिस करून त्यांना एक प्लॅटफॉर्म असा देणार आहे की लाईव्ह शोमध्ये त्यांना गायला लावणार आहे. त्यामुळं त्याचा पण त्यांना एक फायदा मिळेल. आणि दॅट्स इट. म्हणजे आमचं एमच हे आहे सध्या की उदयोन्मुख कलाकारांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं. कुठं आहे आपलं स्टुडिओ आणि कसं? आपला स्टुडिओ नवी पेठेमध्ये गांजवे चौकाजवळ पत्रकार भवन जवळ आहे आणि खूप ॲक्सेसेबल आहे. मेन रोडपासून अक्षरशः 100 मीटरवरती आहे. अलका टॉकीज चौकापासून. आपल्या स्टुडिओचं नाव क्लब म्युझिकाना असं आहे. आणि बाहेरून सुद्धा लोक बरेच इथे राहायला येतात, स्टुडंट्स येतात. त्यांना सुद्धा या स्टुडिओचं खूप ॲक्सेस जवळच आहे गावात असल्यामुळे. आणि सेंट्रली लोकेटेड असल्यामुळे SM जोशी आहे किंवा टिळक स्मारक आहे, त्यानंतर तुमचं बालगंधर्व आहे, पत्रकार भवन आहे. इथे जे कार्यक्रम होतात तिथे जे कार्यक्रम होणार आहेत त्याच्या प्रॅक्टिससाठी सुद्धा हा स्टुडिओ ही खूप चांगली जागा त्यांना उपलब्ध आम्ही करून देत आहोत. थँक्यू. नमस्कार दोस्तों, मैं मोहन नारंग ईश्वर भट्ट. अभी मैं आज आया हूँ क्लब म्यूजिकाना के एक ओपनिंग सेरेमनी में. एक लाजवाब स्टूडियो. अगर आपको चाहिए, अगर आपको कुछ मज़ा लेना है गाने का, एक्चुअल में संगीत की समझ वाले 2 दोस्त मेरे सामने हैं, श्रद्धा जी, उमेश जी. इन दोनों ने स्टूडियो स्टार्ट किया. अगर आप चाहें सच्चे संगीत का मजा लें तो आइए यहाँ. मैं मोहन नारंग चाहता हूँ आप सब लोग यहाँ आए. जैसे मैं आया हूँ मुझे बहुत अच्छा लगा, आप भी आइए, बहुत अच्छा लगा. धन्यवाद. नमस्कार, मैं अद्वैत लेले और श्रद्धा जी और उमेश जी को बहुत बहुत बधाई. स्टूडियो क्लब म्यूजिकाना के ओपनिंग सेरेमनी में हम आए हैं. बहुत ही बढ़िया सेटअप है. जिनको भी गाने का मज़ा लेना है, गाना गाना है, सीखना है, प्रैक्टिस करनी है, दिस इज़ द बेस्ट प्लेस. कॉल कीजिए श्रद्धा जी या उमेश जी को और मज़ा लीजिए संगीत. आपने एंजॉय किया? आप भी सिंगर है, आप जो कंपोज भी करते हैं, क्या लगता है नए लोग बहुत बढ़िया करेंगे? बहुत बढ़िया सेटअप है. साउंड सिस्टम बहुत अच्छी है, फीडबैक भी अच्छा है. और ये दोनों भी तो है जो गाना नहीं आता है उनको कैसे गाना सिखाएंगे, गवाएंगे और स्टेज पे खड़ा करेंगे. सो श्रद्धा जी और उमेश जी, ऑल द बेस्ट एंड कॉन्ग्रेचुलेशन. थँक्यू.